नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जेवढं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा, 1.25 इंच अंतर कोपऱ्यामध्ये मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला छान असा गळ्याला आकार। बघा याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे। नंतर मोंड्याचा जो आकार आपण दिला तो घ्यायचा असा कट करून, गळ्याचा आकार दिला तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचा आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं। नंतर पीस ओपन करायचं, त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडनं पिना लावून घ्यायच्या। तुम्हाला जितक्या पिना लावायच्या तितक्या लावायच्या, कारण आपण इथे कॅनव्हास वापरणार नाही आहे, म्हणून आपण इथे पिना लावून घेतोय, म्हणजे शिलाई अगदी व्यवस्थित अशी येईल आणि परफेक्ट असा गळा आपला तयार होईल। गळ्याच्या बाजूने साधारण 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलाई अशी मारून घ्यायची। बघा शिलाई मारताना अगदी हाताने व्यवस्थित करून मगच शिलाई मारायची, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता मधला जो कपडा दिसतोय तो सगळा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। कट करून झाल्यानंतर असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे आणि अस्तरमध्ये पलटी करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। कडेने ही दापटीप आपल्याला मारली की व्यवस्थित असा आपला जो गळा आहे तो अगदी व्यवस्थित छानपैकी तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोजच्या रोज छान छान डिझाईन बघत चला। बघा आता गळा अगदी व्यवस्थित तयार झाला। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। अस्तर जॉईंट करताना सुद्धा हाताचा वापर व्यवस्थित करायचा, म्हणजे काय होईल कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचे बघा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। तिथे सुद्धा आपण हे पॉईंट टाकले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे टक्स आपल्याला दोघंही मारून घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच कमरेला पट्टी लावायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे आणि शिलाई पूर्ण करायची। नंतर त्याच्यावरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता गळ्यावरती आपल्याला घ्यायची एक छान अशी लेस लावून, नाजूक अशी लेस घ्यायची आणि पूर्ण गळ्यावरती ही लावून घ्यायची। लेस लावताना पहिले शिलाई एका कडेला मारायची, नंतर दुसऱ्या कडेला शिलाई मारायची, म्हणजे लेसला दोघं कडेला शिलाई मारली की लेस अगदी व्यवस्थित अशी ब्लाऊजवरती छान बसते। बघा याप्रमाणे अगदी सावकाश असं आपल्याला ती लेस लावून घ्यायची। आता लेसच्या दुसऱ्या कडेला सुद्धा आपण ही शिलाई मारून घेणार आहे। व्यवस्थित गळा आपला तयार झालेला आहे। आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे, 2.5 बाय 2.5चे असे चौकोनी तुकडे घेतले, त्याचं असं त्रिकोणमध्ये पकडून पुन्हा दुमडून त्याला शिलाई मारून घ्यायची। याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे। आता जो एक्स्ट्राचा शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे तो असा घ्यायचा कट करून
आणि ही पूर्ण डिझाईन आपली बनवून तयार झाली. नंतर तिला असं बोटाच्या सहाय्याने त्याचे असे पाकळ्या बनवायचे बघा, ह्याप्रमाणे. खूप सुंदर अशी डिझाईन आपली दिसणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता इथे गळ्याचा जो खालचा गोल आकार आहे तिथे आपल्याला ही रेष अशी मारून घ्यायची आहे. रेष मारली की आपली जी डिझाईन आहे ती आपल्याला लावायला अगदी व्यवस्थित सोपं जातं. म्हणून ही रेष आपण मारून घ्यायची आहे आणि त्या रेषेच्या सहाय्याने आपल्याला ती डिझाईन पूर्ण करायची. बघा ह्याप्रमाणे शेजारी थोडंसं अंतर ठेवून आणि जवळजवळच हे लावायचे. बघा डिझाईन आपली ही लावून झालेली आहे. त्याच्यावरती आपण लेस लावणार आहे. आता जितकी डिझाईन लावली तिथेच फक्त तेवढ्या भागातच आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारायची, म्हणजे एका कडेला आधी मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या कडेला शिलाई मारायची. बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस कट करून थोडीशी दुमडून आणि इथे लॉक करून घ्यायची, म्हणजे कुठेही दोरे वगैरे त्याचे निघणार नाही. ही लेस आपली आता लावून झालेली आहे. तर गळ्यावरती आपल्याला बाकीच्या साईडनी जे आहे ना तिकडे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तिथे आपण वेगळी लेस लावणार आहे बघा. तुम्ही कोणती लेस तिथे लावू शकता. ह्याप्रमाणे जसा आकार आहे ना तसा आपल्याला जसा मोंड्याचा आकार आहे आपला त्या आकारामध्ये ही लेस आपण लावून घेणार आहे. ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. पुन्हा आहे ना थोडंसं अंतर सोडून, अर्धा इंच अंतर सोडून आपण दुसरी लेस लावून घेणार आहे. त्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याच मापामध्ये लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान छान डिझाईन रोज बघत चला. बघा इथे सुद्धा आपण हे 2 लेस लावून घेणार आहे. इथे खाली सुद्धा आपल्याला कमरेवरती एक लेस लावून घ्यायची आहे. त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा आणखी सुंदर असा लुक वाढणार आहे. बघा इथे सुद्धा आपली लेस लावून तयार झालेली आहे. आता आपल्याला बनवायचे नॉड. त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत. साधारण 3 बाय 3चे आपण हे चौकोनी तुकडे घेतले. त्याला त्रिकोणमध्ये असं पकडून तिथे नॉट ठेवून आणि नॉट घ्यायची जॉईंट करून, आणि सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात आपलं होतं तयार. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. आता नॉट लावून घ्यायचे. साधारण गळ्यापासून वरतून खाली 2.5 इंच अंतर मोजायचं आणि हे दोघंही नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला मणी लावून घ्यायचे ते डिझाईनला. त्याच्यासाठी आपण घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. डिझाईनचं जे टोक आहे खालचं तिथे आपल्याला ही मणी लावून पूर्ण करायचे. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा मणी पॅक करून आणि पूर्ण डिझाईनला ही मणी आपण लावून घेणार आहे. मैत्रिणी अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन आज बनवलेली आहे. जो कॉन्ट्रास्ट कपडा आपण वापरला तो तुम्ही साडीचा थोडासा एक साधारण 4 इंचाची पट्टी काढून आणि त्याची ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. बघा आपले मणी लावून झालेले आहे आणि ब्लाऊजचा आपल्याला आता बघायचं आहे फायनल लुक. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण जे डिझाईनला नावं देतो ते तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक.
कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.